नागपूरमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आंदोलन केलं गेलं। गाडीची अंत्ययात्रा काढून आम आदमी पार्टीनं निषेध नोंदवला। केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध यावेळी व्यक्त करण्यात आला। पेट्रोल इंधनामध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं धोरण केंद्र सरकारनं लागू केलंय, परंतु वापरात असलेल्या बहुतांश गाड्या या E20 इंधनावर चालण्यास सक्षम नाहीत आणि त्याचे अनेक दुष्परिणाम पुढे येत आहेत असा दावा केला गेला। या संदर्भात आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी संवाद साधला। बघूया। कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या वतीनं आता अंत्ययात्रा काढली जाते, ते मोटरसायकलची गाडीची। काय अंत्ययात्रा काढण्याचे कारण काय? E20 पेट्रोल म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे त्याच्या मिक्सिंगमुळे आमच्या गाड्यांचं अक्षरशः मरण आलेलं आहे। त्याचं मायलेज 5 ते 15% कमी होतंय। इथेनॉल स्वस्त असून सुद्धा आम्हाला पेट्रोल 112 रुपयानंच भरायला लागलंय आणि ह्याच्या विरोधात आज आम्ही E20 पेट्रोलच्या विरोधात आज आंदोलन केलेलं आहे। नितीन गडकरींना आमची विनंती आहे, तुम्ही हा निर्णय मागे घ्या। आम्हाला प्युअर पेट्रोल किंवा E5 E10 जे आहे, जी गाडी ती जे पेट्रोल आम्ही सोसू शकतो, आमची गाडी सोसू शकते, ती त्याच्यामध्ये घालण्याची परवानगी द्यावी, पेट्रोल पंपावरती उपलब्ध करून द्यावी, नाहीतर मोठ्या रोषाला या देशामध्ये त्यांना सामोरं जावं लागेल। इथेनॉलची सक्ती करू नये, त्याचबरोबर चांगलं पेट्रोल द्यावे या मागणीसाठी अनोख्या पद्धतीनं आम आदमी पार्टीनं आज अंत्ययात्रा तिरडी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी मोटरसायकल स्वतः तिरडीवर ठेवल्या आणि तिथे रस्त्यावर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते आले। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। आधी कोल्हापुरातली बातमी आहे।